नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत पालक पानाची भजी. तर अशी पालक मी निसून घेत आहे आणि पाहू शकता छानपैकी पालक आहे, आपली ताजी अशी पालक आहे, कवळी आहे मस्तपैकी. आणि ही छान पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून 5 मिनिटं मुरू द्यायची त्या पालकाला आणि चांगल्या पाण्यामध्ये पुन्हा त्याला टाकून घेत आहे. स्वच्छ अशी धुवून घेतलेली पालक, कवडी लुसलुशीत पालक आहे, मस्तपैकी भजी बनणार आहे आपले. आणि त्याला एका कॉटनच्या कापडावर असे पाणी निथळू देण्यासाठी ठेवून द्यायचं. वरून एक रुमाल टाकून प्रेस करत आहे, म्हणजे पाणी एक्स्ट्रा पाणी त्या कापडाला लागेल. आता बॅटर बनवूया. भज्याचं जसं बनवतो तसंच बनवायचं आहे. 4 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. थोडा ओवा हातावर कुस्करून त्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि आता कोरडे मसाले, तिखट अर्धा चम्मच, पाव चम्मच हळद घेतली आहे, थोडंसं जिरं घ्यायचं आहे. आणि आता कस्तुरी मेथी टाकायची आहे आपल्याला त्यामध्ये. मस्तपैकी हातावर कुस्करून कस्तुरी मेथी पिठामध्ये टाकून द्यायची आहे. आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि मिक्स करून सर्व पीठ मसाले छानपैकी भिजून घेत आहे. आणि हे पहा, बोटाच्या रवीने छान असं गोल एका दिशेने फिरून घ्यायचं. आणि 1 चम्मच त्यामध्ये बॅटरमध्ये आपल्या बेसनाच्या तेल टाकत आहे, म्हणजे आपले भजी छान असे फुलून येईल. त्यामध्ये आपण कोणताच प्रकारचा सोडा टाकलेला नाही आहे. तेलामुळेच भजी छान असे टम्म फुगून येईल. आणि हे पहा, अशा प्रकारे पालकाला या बेसनाच्या मिश्रणात घोळून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडून द्यायचे. छानपैकी क्रिस्पी असे पालक भजी बनत आहे. अख्ख्या पालकाचे भजे असे करून पहा. सकाळच्या वेळेस नाश्त्याला खूपच छान आहे आणि मस्तपैकी बनलेलं आहे, कुरकुरीत असे झालेले आहे. आणि अशाच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहा कसा मस्त टम्म असे फुगलेले आहे आणि क्रिस्पी पण खूपच छान झालेली आहे. तर मंडळी, आठवणीने व्हिडिओ पाहत जा आणि आवडीने करत जा बरं का. धन्यवाद.